त्यांच्याबद्दल आपल्या मनात क्रोध आणि संताप निर्माण झाला पाहिजे। काही दिवसांपूर्वी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य त्यांच्यावर सुद्धा त्यांनी खोटे आरोप केले होते, खुनाचे आरोप केले होते। त्यांना 3 महिने तुरुंगात डांबलं होतं, परंतु ज्यांनी त्यांना तुरुंगात डांबलं ते शेवटी तोंडावर आपटले आणि शंकराचार्य आमचे या सगळ्या अग्निदिव्यातनं पार पडून एका तेजस्वी व्यक्तिमत्वाचं दर्शन समाजाला व्हावं त्या पद्धतीने निर्दोष आणि निष्कलंक पद्धतीने बाहेर आले। आता सुद्धा त्या प्रकरणाची पुनरावृत्ती निश्चितपणे होणार आहे। आसाराम बापूंचं व्यक्तिमत्व आणि महत्व संपूर्ण जगाला कळेल। इच्छा नसताना सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला ही बातमी लोकांपर्यंत काही दिवसांनी सांगावीच लागेल की आसाराम बापू निर्दोष। पुन्हा हे तोंडावर आपटतील, जे आज खोटे आरोप करून बदनामीचं षडयंत्र चालवत आहे ते तोंडावर आपटतील। कधी कधी